महत्वाची बातमी, पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली आहे। विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 12 तास उशिराने आहेत। 13 तासानंतर सुद्धा रेल्वे वाहतूक ही विस्कळीतच आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पालघर रेल्वे स्थानकावर काल संध्याकाळी 5च्या दरम्यान अपघात झाल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। मात्र तब्बल 13 तास उलटल्यानंतरही अजूनही जी वाहतूक आहे विस्कळीतच आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे युद्ध पातळीवर जे आहे ते काम सुरू असतानाही मात्र अजूनही जी वाहतूक आहे ती विस्कळीत आहेत। विरार ते डहाणू अप आणि डाऊन दोन्ही बाजूची जी लोकल सेवा आहे ती पूर्णपणे ठप झालेली आहे। केवळ जे लांब पल्ल्याचे जे गाड्या आहेत त्या उशिराने सुरू आहेत, तसेच 12 ते 13 तास अशी हे जे लांब पल्ल्याचे जे गाड्या आहेत ते धावत आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघर ते विरार दरम्यान सर्व रेल्वे स्थानकावर थांबा दिलेला आहे। तसेच पालघर येथील जे मालगाडी रुळावर घसरल्यामुळे अद्याप विस्कळीत जी आहे वाहतूक अजूनही विस्कळीतच आहेत। मात्र एकंदरीत अजून किती तास लागतील जी वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजूनही काही बोललं जात नाही। कॅमेरामॅन नावेद शेखसह मोहम्मद हुसेन खान, TNN मराठी, पालघर।